ह्या आजकालच्या मुलांचं बरं असतं नाही, एकदा मोबाईलमध्ये डोकं खूप असलं की झालं. तुला कोणी अडवलंय? तू पण बैस ना. अर्थात त्याची डोकं असायला पाहिजे. काय म्हणालात? असं का? बघून घे ना. बाबा मी एक बघून ठेवलंय, तुम्हाला दुपारची घरी शांतता नकोच असते. एक तिसरं महायुद्ध सुरू करायचंच असतं तुम्हाला. कशाला उगाच आपला. मॉम इन लॉ, लीव इट. हे बघा, मी अवनीच्या बर्थडेसाठी हॉल पाहिलाय. छान आहे ना? मस्त आहे ग. कुठे? कोथरूडला. माझ्या फ्रेंड्स आणि कलिग्सना जवळ पडायला पाहिजे ना. ए नाही, हॉल वगैरे आपण बघतो तर आळंदी रोडला बघूया ना. हा, तिथे पार्किंगची पण सोय होते ना व्यवस्थित. आणि आमच्या नातीने सांगितलं ड्रोननी शूटिंग करायचंय आणि लॉन कशी मोठी पाहिजे, हवेशीर. उगीच नातीच्या नावावर बिलं फाडू नका. नक्की तुमचा काहीतरी डाव असणार आहे यात. आणि मी सांगून ठेवते, मला हॉल पाहिजे नारायण पेठेत किंवा सदाशिव पेठेत. माझ्या माहेरच्या माणसांना यायला खूप सोपं पडतं. म्हणजे इतिहास घडणार तर सदाशिव पेठेत ड्रोन फिरणार. कमाल आहे तुमची. नाही नाही, सदाशिव पेठ खूप क्राऊडेड आहे ना मॉम इन लॉ. ते खूप क्लमझी होईल म्हणून मी म्हणते, बाकी काही नाही. सतत क्लमझी वाटेल. आणि गाड्या कुठे लावणार आहे? अरे नाही याच्या गाडीने मग. म्हणजे माणसं बोलवायची पण गाड्या नाही लावू द्यायच्या. याला काय जस्ट रिलॅक्स. वाद कशाला आणि चिंता तरी कशाला. 100 ते 500 लोकांसाठी गावात आणि गावाबाहेर सोयीस्कर हॉल्स आणि लॉन्स आहेत ना स्वाद केटरर्स कडे. व्हेज केटरिंगची 35 वर्षांची परंपरा, मेनूमध्ये असंख्य व्हरायटी आणि डेस्टिनेशन इव्हेंटसाठी एकच नाव, स्वाद निर्विवाद.